सर्वांना नमस्कार. मी अनिल कांबळे, नांदेड येथून. प्राथमिक शिक्षक जिल्हांतर्गत बदली सन 2025 करिता सोमवार 1, 2, 3 संपल्यानंतर दिनांक 5/8/2025 ते दिनांक 8/8/2025 पर्यंत बदलीस पात्र शिक्षक असे संवर्ग 4 मधील शिक्षकांना बदली पोर्टलवर बदली अर्ज करण्यासाठी पसंतीक्रम भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. या 5 ते 8 या तारखेमध्ये 4 दिवसांमध्ये आपणाला आपले अर्ज पसंतीक्रम देऊन अर्ज आपणाला ऑनलाईन करायचे आहेत. तर लक्षात घ्या, हा डेमो मी आपल्यासाठी बनवत आहे. सरासरी आता 1, 2, 3 संवर्गाचे फॉर्म भरून सर्वांना माहीत झाला असेल, तरी पण आता संवर्ग 4चा फॉर्म कसा भरावा याविषयी मी आपणास या डेमोतून माहिती देत आहे. हे आपला ट्रान्सफर फेज 3 चालू आहे. आता इंट्रा म्हणजे जिल्हांतर्गत इथं आपल्याला टाईम टेबल दिला आहे. इथं दिनांक 5 ते 8 ॲक्शन इन प्रोग्रेस म्हणजे चालू आहे. तर आता हा इथं डॅश आहे, डॅशबोर्डचा इथं टॅब आहे. हे डॅशबोर्ड, प्रोफाईल, डिरेक्टरी, इंटर डिस्ट्रिक्ट, इंट्रा डिस्ट्रिक्ट, नोटिफिकेशन, ऑडिट लॉग, हेल्प अँड सपोर्ट. मी याविषयी अगोदरच माहिती दिली आहे बदली पोर्टलविषयी. आणखीन एक व्हिडिओ करणार आहे की बदली पोर्टलमध्ये नेमकं कुठं काय आहे, तो व्हिडिओ मी बनवेल. पण आज आपलं टार्गेट आहे की संवर्ग 4 मधील बदलीस पात्र शिक्षक यांचा अर्ज पसंतीक्रम कसा भरावा याविषयी आपण आता पाहणार आहोत. तर आपण इथं इंट्रा डिस्ट्रिक्ट या टच केला आहे. इंट्रा डिस्ट्रिक्टला म्हणजे जिल्हांतर्गत बदली. आता लक्षात घ्या, आपणाला जर इंग्लिशमध्ये कळत नसेल तर आपणाला इथं मराठीमध्ये सुद्धा आपणाला पोर्टल रन दिसू शकते. आज इथं मराठी आणि इंग्लिश इथं भाषेचा ऑप्शन दिला आहे. जे काय आपणाला ज्या भाषेमध्ये आपल्याला समजते बदली पोर्टल, ते बदली पोर्टल आपल्याला इथं उपलब्ध करून दिलं आहे. विन्सिजने खूप सुंदर पोर्टल बनलेलं आहे. त्यानंतर मराठी असेल तर डॅशबोर्डला इथं आपल्या टॅबला टच करायचं आहे आणि इथं आपल्याला सगळं जिल्हांतर्गत येईल. इथं तुम्हाला यादी दिसेल, अर्ज करायचं दिसेल, आक्षेप, रिक्तपदाची माहिती. इथं आपल्या बदली पोर्टलवर सर्व काही इत्थंभूत आहे. तर इथं आपल्याला आता अर्ज करायचा आहे. आता मी इंग्रजी भाषा निवडतो. इथं केल्यानंतर इंट्रा डिस्ट्रिक्ट जिल्हांतर्गत आणि इथं ॲप्लिकेशन फॉर्म म्हणून टच केलेलं आहे. आता हे सर जे आहेत 2 ठिकाणी पात्र आहेत. म्हणजे इलिजिबल 1 म्हणजे इलिजिबलचे 2 राऊंड असतात. एक राऊंड म्हणजे आता सध्याचा बदली पात्रचा आणि दुसरा राऊंड म्हणजे विस्थापित शिक्षकांचा राऊंड. सरांना जर या इलिजिबल 1 फेरीमध्ये जर शाळा मिळाली तर ठीक, नसेल विस्थापित झाले समजा तर मग विस्थापितचा राऊंड वेगळा म्हणजे इलिजिबल 2चा राऊंड येथे होईल. तर आता आपण आणि हा डिफिकल्ट एरिया जो आहे, डिफिकल्ट एरियाचा राऊंड म्हणजे हे अवघड क्षेत्रामध्ये नेण्यासाठी सरसुद्धा पात्र आहेत, यांची सेवा जास्त आहे समजा. तर याच्यामध्ये इलिजिबल 1ला आपण इथं टच करायचं आहे. इलिजिबल 1 म्हणजे आता बदलीस पात्र शिक्षकाचा हा फॉर्म भरणं चालू आहे. मी मोबाईलवर का देत आहे आपणास, तर मोबाईलवर सरासरी आपण हा फॉर्म भरता येतो. मोबाईल फॉर्म भरता येतो, डेस्कटॉपवर भरता येतो आणि प्रिंटर आपल्या लॅपटॉपवर भरता येतो, टॅबवर भरता येतो. कोणत्याही ठिकाणी आपला फॉर्म भरता येतो. तर हा जो डायलॉग बॉक्स दिलेला आहे इथे विन्सिजने जसंही आपण टच कराल इलिजिबल 1ला तिथे अर्जाला ॲप्लिकेशनला, तर तिथं एक व्हिडिओ दिला आहे त्यांनी की अर्ज कसा भरावा. हा व्हिडिओ पाहून घ्यावा म्हणजे आपणाला समजून जाईल. त्याच्यानंतर हे डायलॉग बॉक्स दिला आहे आणि आपले क्लॅरिफिकेशन दिलं आहे, डिक्लेरेशन, त्याला आपल्याला इथं टच करायचं आहे. जर हे डिक्लेरेशन आपल्याला समजत नसेल तर याला मराठीमध्ये सुद्धा करू शकता आणि पाहू शकता. आय ॲक्सेप्ट अँड कन्फर्म दॅट आय हॅव सीन द कम्प्लीट व्हिडिओ अँड अंडरस्टूड द स्टेप्स टू फिल द इंटायटल ॲप्लिकेशन फॉर्म नीड धिस टू बी फॉर्मल डिक्लेरेशन फॉर ॲक्सेप्टन्स. हे दिलं आहे. त्याच्यानंतर इथं हे आपल्याला ॲक्सेप्ट करायचं आहे. ॲक्सेप्ट केल्यानंतर आपली प्रक्रिया समोरची होती. जर त्याचा मराठीत आपला अर्थ कळाला नसेल, इंग्लिशमध्ये कळाला नसेल तर मराठी करा. बदली पोर्टल मराठी केल्यानंतर इथं मी पुष्टी करत आहे की मी बदली अधिकार प्राप्त अर्ज कसा भरावा. इथं थोडंसं मिस झालेलं आहे. इथं बदली पात्र पाहिजे होतं, तर इथं समजून घ्या. आता हे डिक्लेरेशन त्यांनी चेंज केलेलं नाही, पण इथं समजून घ्या. मी पुष्टी करत आहे की मी बदली अधिकार प्राप्त अर्ज कसा भरावा
हा संपूर्ण व्हिडिओ पाहिलेला आहे आणि मला हा अर्ज कसा भरावा हे समजलं आहे. इथं बदली पात्र असं समजून अर्ज करा, ते आपण कळू वरी विन्सिसला आणि हे दुरुस्ती करून घेऊयात. परंतु आपण इथं डायलॉग बॉक्सला इथं क्लॅरिफिकेशनला आपल्याला इथं टच करायचं आहे डिक्लेरेशन आणि इथं ॲक्सेप्ट करायचं आहे. मग इंग्लिशमध्ये करा किंवा मराठीमध्ये करा. इथं मी आता इंग्लिश निवडलं आहे, तेच आहे आणि हे बदल होईल. याच्यामध्ये बदली अधिकार प्राप्त आहे, बदली पात्र होईल. इंटाईट आहे तिथं एलिजिबल होईल, एलिजिबल 1 ॲक्सेप्ट केलं आहे. ॲक्सेप्ट केल्यानंतर आता समोर आता सरांची माहिती आली आहे. रावण वाघमारे शाळा तायडे आलेला आहे, एवढ्याच नंबर शाळा चालला आहे. आता इथं सरांचा अर्ज मी 1 युनिटचा भरत आहे. जर समजा तुम्ही जर एकल असाल, 1 युनिट नसाल, 1 युनिट नसाल तर आपणाला तर येथे आपण जर एकल शिक्षक असाल इथं 1 युनिटमध्ये तुम्हाला अर्ज करायचा आहे का इथं विचारलं जाईल. इथं एकल तुम्ही असाल तर नो म्हणून अर्ज करायचा आहे आणि जोडीदार जर बदली पात्र असेल दुसरा अर्ज करताना सुद्धा इथं नो म्हणायचं आहे. तर सरांचा मी इथं अर्ज 2 संकल्पना लक्षात घ्या. 1 युनिट म्हणजे 1 एकक म्हणजे जर पती पत्नी 30 किलोमीटरच्या आज जाऊ इच्छित असेल तर त्यांनी यस करायचं आहे आणि जर नो केलं तर एकलचा होईल अर्ज. त्याच्यामुळं आपण इथं 1 युनिटचा आपण अर्ज करत आहोत. तर इथं स्पाऊसचा म्हणजे जिल्हा दोघे आता लक्षात घ्या 1 युनिट अर्ज करत असताना दोघेही शिक्षक हे जिल्हा परिषदेचे शिक्षक असावे लागतात. संस्थेचा शिक्षक जमत नाही, इतर डिपार्टमेंटचा कर्मचारी जमत नाही, या उपर माध्यमिकचा शिक्षकसुद्धा जमत नाही 1 युनिटचा आपला जोडीदार. त्याच्यामुळं दोघेही जोडीदार हे प्राथमिक शिक्षक या कॅडरमध्ये असले पाहिजे. प्राथमिक शिक्षकामध्ये कोण कोण येतं? प्राथमिक शिक्षक, प्राथमिक प्रधान आणि मुख्याध्यापक या तिन्हीपैकीच असला पाहिजे. 30 किलोमीटरच्या आत असला पाहिजे दोघांचे कार्यालय, दोघांची शाळा, तरच हा 1 युनिटचा लाभ घेता येतो, अन्यथा घेता येत नाही. आता याच्यावर क्लिअरिफिकेशन याविषयी आता प्रश्न विचारण्याची आवश्यकता नाही. तर आता सरांचा फॉर्म आपण 1 युनिटमध्ये भरत आहोत. 1 युनिटमध्ये भरायचा असेल तर यस करायचं आहे आणि नसेल तर नो करायचं आहे. इथं आपण यस करून आपण फॉर्म भरत आहोत 1 युनिटचा. आता इथं सरांच्या जोडीदाराचा आपण येथे आपण शालार्थ आय डी किंवा मोबाईल नंबर टाकतो. आपण इथं आपण मेन्शन करूया शालार्थ आय डी 02 DED MDM MDM F 7801 7801. आपण टच केल्यानंतर जोडीदाराची माहिती येथे उपलब्ध होते. इथं शालार्थ आय डी टाका किंवा मोबाईल जो बदली पोर्टल मोबाईल जोडीदाराचा आहे तो टाका, दोन्हीपैकी चालते. आपली इथं माहिती येथे येईल. आपण मोबाईल नंबर त्यांनी दिलेला आहे, आपण तो मोबाईल नंबर एकदा इन्सर्ट करून पाहू. मोबाईल नंबर नको, पर्सनल आहे तो मोबाईल नंबर, आवश्यकता नाही. तर आपण 02 आपण शालार्थ आय डी टाकू DED MDM F 7801 7801. बाजूला टच केल्यानंतर आपल्या जोडीदाराची, सरांच्या जोडीदाराची इथं माहिती आलेली आहे. ते जिल्हा परिषद शिक्षक आहेत. तर विलिंग फॉर ट्रान्सफर हा एक इथं डायलॉग बॉक्स येईल. इथं विनंती बदली किंवा प्रशासकीय बदलीचा ऑप्शन आहे. इथं आय वॉन्ट टू ट्रान्सफर हा विनंतीचा आहे आणि नंतर प्रशासकीचा खाल्ला आहे. तुम्ही कोणताही जरी निवडला ऑप्शन आहे इथलं, आपण बदली पात्र आहोत, आपली बदली ही 100% आहे. त्यामुळं आपण नंबर 1चा ऑप्शन निवडला आहे, आणखीन आपले सोयीस्कर होऊन जाणार आहे. तर आय वॉन्ट ट्रान्सफर अँड स्टार्टेड ऑर्डर्स फॉर पिरियड ऑफ कन्सिडर्ड फॉर माय ट्रान्सफर ऑन रिक्वेस्टचा मी इथं ऑप्शन त्यांचा निवडला आहे. तर आता यामध्ये आता त्यांनी 1 नंबरचा ऑप्शन निवडला आहे विनंती बदलीचं. तर या ठिकाणी आता एक शाळा निवडायची आहे. ॲड प्रिफरन्स करण्यासाठी ॲड प्रिफरन्सला टच केल्यानंतर मिनिमम चॉईस 30 यू हॅव सिलेक्टेड 0 आउट ऑफ 30 म्हणजे एकही आपण ऑप्शन निवडलं नाही. आपल्याला मिनिमम कमीत कमी 30 ऑप्शन हे आपल्याला निवडायचेच आहेत, तरच आपला फॉर्म हा सबमिट होणार आहे. तर याच्यामध्ये अगोदर आपल्याला काय करायचं आहे, आता सरांचं पद हे प्राथमिक शिक्षक आहे, त्यांचं सिलेक्ट अगोदर तालुका सिलेक्ट करायचा आहे. तालुका सिलेक्ट केल्यानंतर एक तालुका सिलेक्ट केला मी, लोहा तालुका. आता नांदेड जिल्ह्यामध्ये 16 तालुके आहेत. 16 तालुक्यामधून मी
सरांचा एक लोहा तालुका निवडला आहे। हा डेमो आहे सरांचा। लोहा तालुका निवडल्यानंतर सरांचं पद हे प्राथमिक शिक्षक आहे। प्राथमिक शिक्षकांच्या ज्या ज्या शाळेमध्ये रिक्त पद आहेत ते शाळा इथं मेन्शन होतात। जे आपलं पद असते त्या पदाच्या शाळा इथे समोर आपल्या समोर दिसतात। त्याच्यामुळं एक एक शाळा निवडून ही आपल्याला तिथं सबमिट करायचे आहे। तर याच्यामध्ये मी नंबर 1ला चितळी ही शाळा निवडली आहे। चितळी ही शाळा निवडल्यानंतर इथं दाखवते सँक्शन पोस्ट 2, सँक्शन वर्किंग पोस्ट 2, करंट क्लिअर पोस्ट 1, करंट कंपल्सरी पोस्ट 0, इलिजिबल पोस्ट 1। आता लक्षात घ्या, सरांचा जोडीदार दोघांची बदली असल्यामुळे त्यांनी 2 जागा ज्या शाळेवर आहेत त्यांनी अगोदर निवडायला पाहिजे माझ्या मते। कारण जरी याच्याने बदली होत असताना आपण एक शाळा जरी ऑप्शन निवडला सुरुवातीला आणि आपण 30 नंबराचं 2 शिक्षक शाळा 2 रिक्त पदाची जागा निवडली तर आपणाला अगोदर पोर्टल हे 2 जागा शोधते। GR वाचा, GRमध्ये मी मागच्या व्हिडिओमध्ये टाकलं होतं की सांगितलं होतं की पोर्टल हे अगोदर 2 जागा युनिटसाठी 2 जागा 2 जागेची शाळा निवडते। त्यामुळे अगोदर सरांनी निवडायला पाहिजे की 2 जागा कुठं कुठं आहेत। तथा देवणेवाडी इथं एकच आहे पोस्ट। त्याच्यानंतर एखादी शाळा आपण दुसरी घेऊया, गोलेगाववाडी, रायवाडी आहे समजा, इथं 5 आहेत सँक्शन पोस्ट, 5 सँक्शन वर्किंग पोस्ट आहेत। करंट क्लिअर पोस्ट 1 आहे, करंट कंपल्सरी पोस्ट 0 आहे, इलिजिबल पोस्ट 2 आहेत। म्हणजे आपणाला बदलीपात्र शिक्षकांना करंट क्लिअर पोस्ट आणि वर्किंग इलिजिबल पोस्ट या दोन्ही मिळून आपल्याला जागा घेता येतात। आपणाला करंट क्लिअर पोस्टमध्ये इथं 1 आहे आणि इलिजिबल पोस्टमध्ये 2 आहेत, म्हणजे एकूण इथं 3 जागा आहेत। म्हणून सरांनी हे पहिला ऑप्शन निवडला आहे की रायवाडी। तर असं इथं पुन्हा सेव्ह करायचं आहे। एक शाळा केली तुम्ही सेव्ह करा, एक शाळा ॲड केली सेव्ह करत चला। युअर प्रेफरन्स एवढं सक्सेसफुली एक झालं। आता दुसरा ऑप्शन निवडण्यासाठी आता मी फक्त तुमच्यासाठी डेमो देण्यासाठी मी 2 जागा असतील अथवा 1 जागा असेल मी इथं हे करत आहे, सेव्ह करत आहे एक। आता शाळा थोडा वेळ लागेल, लक्षात घ्या। संवर्ग 4 आणि बदली पात्रामध्ये मोठा गट आहे शिक्षकांचा, त्यामुळे पोर्टलला थोडा लोड बी होऊ शकतो। पोर्टल खूप चांगलं आहे, त्यामुळं तरी पण समोर 1 वर्ष अनुभव आहे आपल्याला। OTP येत नव्हते, फॉर्म सेव्ह होत नव्हते, प्रिंट येत नव्हती, प्रिंट ईमेलवर येत नव्हती। अशा गोष्टी टाळण्यासाठी सिनियर शिक्षकांनी अगोदर आपले फॉर्म भरा। तुमची जागा ज्युनियर घेऊ शकत नाही, त्यामुळं मी शेवटच्या दिवशी भरतो हे मला तर योग्य वाटत नाही। आता तुम्ही पहा तुमचं, परंतु माझंही मत आहे, सगळ्यांचे मत आहे की तुम्ही नंबर 1ला, नंबर 2ला आहात, नंबर 5ला आहात, नंबर 100ला आहात, नंबर 200ला आहात, 300ला आहात, 400, 500, 2,000 शिक्षक संख्या बदली पात्राची। त्यामुळं आपण जर सुरुवातीपासून आपले निवडलेले गाव जर आपण सबमिट करून ठेवले तर आपला 100% ज्युनियरला फायदा होणार आहे आणि आपले शिक्षक बांधव आहेत। हे बदली पोर्टल म्हणजे कसं आहे माहिती आहे काय, आपण अगोदर ऑफलाईन समुपदेशन करत होतो, ही ऑनलाईन समुपदेशन आहे। ऑफलाईन समुपदेशनामध्ये काय व्हायचं, सर्वजण बोलवायचे पदाचे, चला कोणतं गाव पाहिजे, तालुका निवडा, केंद्र निवडा, शाळा निवडा, म्हणजे जगजाहीर होतं ना। हे पण जगजाहीर आहे। आपणाला इतरांनी भरले पसंतीक्रम दिसतात। त्यामुळे माझी पण हंबली रिक्वेस्ट असेल आपणा सर्वांना, सिनियर लोकांना, की अगोदर तुम्ही निवडा गाव, आज निवडा, उद्या निवडा, लवकर जर निवडलं तर तुमचे पसंतीक्रम भरून तुमच्या खाल्ल्या शिक्षकांना तुमचे पसंतीक्रम वगळून तुम्ही 1 नंबरचं गाव टाकलं, 1 नंबर जिल्ह्यातून समजा एखादा 1 नंबरचा माणूस आहे बदली पात्रामधला कोणत्याही पदामधला, त्यांनी 1 नंबरचं जे गाव मिळेल ते त्यांनाच मिळणार आहे, इतर ज्युनियरला अजिबात मिळणार नाही। त्यामुळं माझी विनंती आहे की सिनियर शिक्षकांनी अगोदर तात्काळ फॉर्म भरून घ्या आपले तुमचं 1 नंबरचं गाव हे कोणी बी म्हणजे दुसऱ्या ज्युनियरला मिळत नाही असं पाहत जा, म्हणजे पाहत जा। आणि माझी विनंती आहे की सिनियर शिक्षकांनी अगोदर गावं भरा, अगोदर शाळा भरा, अगोदर अर्ज भरा। त्यामुळे ज्युनियरचा तुमचा फायदा, आपले शिक्षक बांधव आहेत त्यांना पण 10-20 किलोमीटर लांब मिळेल हो, पण त्यांची विस्थापित होणार नाहीत। ही काळजी आपण सर्वांनी घेऊया की मानवी दृष्टिकोन एक शिक्षक पेशा बांधव म्हणून आपण ही काळजी घेतली पाहिजे असं मला वाटते आणि घ्यायलाच पाहिजे। त्याच्यानंतर मी दुसरी शाळा निवडतो। आता मी सरांचा फक्त फॉर्म भरत आहे। आता 2 शाळा निवडायला पाहिजे मी शेवटपर्यंत म्हणजे जात आहे हा फॉर्म भरण्यासाठी। तर ॲड केलं आहे मी, एक शाळा ॲड करायची। आता नंतर सेव्ह करेल मी, एक सेव्ह करत जायचं आहे।
आता तिसरा तालुका लोहाचा आहे. नंतर ॲड प्रिपरेशन थोडा वेळ लागायला बघा, म्हणजे बदली पोर्टलवर खूप जण काम करत आहेत, त्याच्यामुळं आता ही तिथे ऑलरेडी एक जर शाळा निवडली असेल तर दुसरी शाळा 2-3 नंबरला येत नाही. तर मी आता सध्या कोणते बी शाळा निवडून एक पसंतीक्रम ॲड करत आहे. आता नांदेड तालुक्यात एकही वॅकंट नाही. अर्धापूर तालुक्यामध्ये पाहूयात, थोडा पोर्टल वेळ घेत आहे. हे इथलं मी सेव्ह केलं आहे. इथं त्याच्यानंतर तालुका मी इथं पण नाही, अर्धापूरमध्ये पाहून घ्या. नंतर मुदखेड तालुका घ्या. आपण यादी काढत असतोच रिक्त पदावरून की 2-2 पदं कुठं आहेत. आता मुदखेडमधली शाळा खुजरा घेतली, इथं एलिजिबल नाही, करंट क्लिअर 2 आहेत, ॲड केलं. त्याच्यानंतर ॲड प्रिफरन्स. आता मला हे 30 जावं लागतील तुम्हाला सबमिटपर्यंत जाईपर्यंत. मला हे 30 ऑप्शन मला भरावं लागतील. मी आता कोणत्याही शाळा मी सध्या भरत आहे सरांच्या 2-2 करंट क्लिअर पोस्ट 2 आहेत. हात लावते 2 जागा निघत आहेत. इथं जागा भरपूर आहेत, घाई करू नका. फक्त सिनियरने फॉर्म भरा. नंतर कंधार तालुका घेतला, एक युनिटने फॉर्म भरत असताना सलग एक तालुका निवडा. एक तालुक्यात कंधारमधलं 1 नंबरला, 2 नंबरला हातगावमधलं, 3 नंबरला भोकरमधलं, 4 नंबरला हिमायतनगर, 5 नंबर किनवट, 6 नंबर माहूर. असं अजिबात करू नका. मी फक्त डेमोसाठी तुम्हाला दाखवत आहे. एकदा एक युनिटचा भरत असताना तालुके सरळ एका सोबत तालुके निवडा. तिथं 2 जागा आहेत. कंधारमधला घेतला. आता फक्त आता तिथं 30 मी ऑप्शन कंप्लीट करत आहे लवकर. त्याच्यामुळे मी भरत आहे. मी तर जागा किती आहेत पाहत नाही, पण फॉर्म भरणे पाहायचं आहे. ते जागा 2 आहेत की 3 आहेत की 1 आहे. ते 1 युनिटमध्ये गौळ. त्याच्यानंतर ॲड प्रिफरन्स, इथे कंधार घेतलं. पुन्हा इथे आंबुलगा घेतलं आहे. त्याच्यानंतर ॲड प्रिफरन्स, इथे तालुका सरसुद्धा होतं बरं, हिमायतनगर. इथं नाव टाकलं की हिमायतनगर येते. त्याच्या मग शाळा खाल्ल्या येतात आपण खाली असल्या प्रिफरन्समधल्या. हे गणेशवाडी. मी फक्त डेमोसाठी शाळा निवडत आहे. सरांनी त्यांच्या शाळा नंतर निवडायच्या आहेत. लोह्याच्या नंतर ॲड शाळा, ॲड स्कूल कामजळगेवाडी. इथे 2 पोस्ट आहेत. ॲड प्रिफरन्स एक शेजारी सेव्ह करत राहा. मी डेमोसाठी लवकर घेत आहे. इथं पाहायचं आहे सरांनी नंतर की जागा किती आहेत. काय नंतर 2 जागा असल्या तिथं अगोदर प्रिफरन्स द्या. त्याच्यानंतर केसुतांडा. त्याच्यानंतर मी आता लोहाच घेतो. त्याच्यानंतर गोलेगाववाडी. तर किती झाले ऑप्शन माझे? 11 झाले ऑप्शन माझे. इथं मी तोपर्यंत सेव्ह करतो, म्हणजे जर काय प्रॉब्लेम आला तर अडचण येणार नाही. आता इथं ॲड प्रिफरन्समध्ये पुन्हा 12वं गाव घेतो, 12वी शाळा. सरांनी 11 गाव इथं सेव्ह केले आहेत, 11 शाळा सेव्ह केल्या आहेत. आता 30 शाळा होईपर्यंत आपल्याला पूर्ण प्रिफरन्स ॲड करायचे आहेत. तर इथं ॲड प्रिफरन्स इथं थोडा वेट घेत आहे. इथं ॲड प्रिफरन्स आता 12वा ऑप्शन मी निवडत आहे. त्याच्यानंतर इथं ऑप्शन येईल शाळा तालुका निवडल्यानंतर शाळा यादी. शाळा इथं अगोदर निवडली आहे गोलेगाववाडी, त्यामुळं डबल प्रिफरन्स घेत नाही. स्वतःच्या शाळेचा स्वतः पसंतीक्रम भरता येत नाही. स्वतःच्या शाळेची स्वतःच बदली होत नाही. तर यानुसार आपणाला दुसरा ऑप्शन द्यायचे आहेत. इथं आल्यानंतर इथं एक आपला ऑप्शन निवडायचा आहे. निवडला आहे इथं. त्यानंतर ॲड प्रिफरन्स तालुका मी इथं विविध तालुके घेऊन फॉर्म
सबमिट करायचा प्रयत्न करत आहे. आता मुदखेड निवडला आहे. मुदखेडच्या नंतर इथं पिंपळकोटा मगरी, त्याच्यानंतर तालुका लोहा. म्हणजे आपल्याला आपल्या पदाच्या ज्या तालुका निवडला की आपल्या पदाच्या जितक्या शाळेमध्ये पद रिक्त आहेत इलिजिबल आणि करंट वॅकन्सी ते सगळे आपल्याला इथं शाळा दिसत असतात. त्याच्यानंतर इथं एक स्क्रोल केल्यानंतर आपल्याला शाळा दिसतील. एक शाळा आपल्याला निवडायची आहे. किती झाले आहेत ऑप्शन इथं? आता इथं 14 झाले. त्याला सेव्ह करतो कारण मध्येच हे होत आहे. जर आपण याला रिफ्रेश केलं तर लॉगआउट आपण होतो, त्यामुळे रिफ्रेश करण्याची आवश्यकता नाही. 14वा ऑप्शन इथं ॲड स्कूल थोडा वेळ घेत आहे. त्यानंतर रिसनगाव, त्यानंतर एक शाळा निवडावी लागणार आहे. थोडा वेट करत आहे. आपणाला एकाचा फॉर्म भरण्यासाठी, एका शिक्षकाचा फॉर्म भरण्यासाठी 30 ऑप्शन भरण्यासाठी मिनिमम 40 ते 45 मिनिटाचा अवधी लागणार आहे. कारण मोठी इथं ही आहे, संख्या आहे बदली पात्राची, त्याच्यामुळं खूप मोठे पोर्टललासुद्धा लोड येऊ शकतो. हे पहा, लोहा घेतला आहे मी. तर असं इथं शाळा येण्यासाठी इथं वेट करावा लागत आहे. आता हे आपण समजू की आपले हे 30 गाव भरणं झाले आहेत. तर त्याच्यानंतर आपल्याला सेव्ह करायचं आहे. सेव्ह केल्यानंतर आपणाला इथं सबमिट जे टॅब आहे, बटन आहे, त्या सबमिटला टच करायचं आहे. सबमिटला टच केल्यानंतर आपल्याला सेंड OTP म्हणेल. इथं थोडा मी पूर्ण प्रयत्न केला असता, परंतु थोडा वेट घेत आहे. ॲड प्रेफरन्स लोहा येत आहे. चला आपण करूच. थोडा व्हिडिओ मोठा झाला हरकत नाही, परंतु आपण 30 ऑप्शन हे कंप्लीट करून आपण 1 युनिटचा फॉर्मला कसा सबमिट करायचा ते पण आपण पाहू. त्यानंतर मंचू तांडा, त्यानंतर तालुका निवडला. तालुका निवडल्यानंतर मोबाईलला फॉर्म भरू शकता. लक्षात घ्या, एकाच नावाच्या एकाच तालुक्यात जास्त शाळा असू शकतात, जास्त गावं असू शकतात. त्यामुळं आपण त्या शाळेचा एवढायच बघा, एवढायच पाहून काम करा. एकाच नावाच्या जर 2 शाळा असतील, 2 गावं असतील सेम नावाचे, तर अशा ठिकाणी आपण थोडं विचलित होऊ शकतो किंवा या एका ठिकाणी आपण बदली मागतोय परंतु दुसऱ्या ठिकाणी आपली बदली होऊ शकते. त्यामुळे एवढायच नंबरसुद्धा येथे दिलेले आहे शाळेच्या समोर. एवढायच नंबर सेम नाव असतील तर एवढायच नंबरसुद्धा चेक करायला पाहिजेत. एक गाव घेतल्यानंतर एकदा ॲड केल्यानंतर दुसऱ्यांदा तेच गाव ॲड होत नाही, तीच शाळा ॲड होत नाही. कदाचित इथे नेटवर्कचा इश्यू असू शकतो म्हणून बी लोड घेत असेल. फुले नगर, त्यानंतर ॲड प्रिफरन्स तालुका लोहा, डोनवाडा, त्यानंतर लोहा तालुका लोहा. आता शाळा निवडत आहे. तांडा भारसवाडा, त्यानंतर तालुका लोहा,
छाकरू तांडा किती झाले ऑप्शन 22 झाले आहेत. एकदा सेव्ह करून घेतो मी. तसं तर प्रत्येक वेळेस सेव्ह करायला पाहिजे. जर एरर आलं तर आपले ऑप्शन जाणार नाहीत. पुन्हा इथं ॲड प्रिफरन्स लोह्यातील शाळा चित्रा तांडा अगोदर झालेली आहे. पुन्हा ॲड तालुक्याला जावं लागते आपल्याला. लोहा केल्यानंतर शाळा आल्या आहेत. शाळेसाठी आल्यानंतर आपण इथं हे आडगाव निवडलं आहे. त्यानंतर ॲड प्रिफरन्स पुन्हा तालुका लोहा. आता सर हे 1 युनिट असल्यामुळे 2-2च्या शाळा ते सुरुवातीला निवडतील. सगळ्याच सरासरी मॅक्झिमम आष्टूर ही झाले ऑप्शन झालेले आहेत. तर इथं 24 शाळा झालेल्या सेव्ह केलं आहे मी. पुन्हा आपल्याला ॲड प्रिफरन्स करायचं आहे. लोहा तालुक्याला टच केल्यानंतर बाजूला टच करायचं एक वेळेस, म्हणजे शाळा लवकर येते. पेनूर लोहा आष्टूर किती वेळ घेतलं होतं म्हणून पुन्हा येत नाही आष्टूर. आता कंधारमध्ये जातो मी थोडंसं. बोरी बुद्रुक घेतलेलं आहे. असं तालुका जरी आपण टाईप केला तरी आपल्याला इथं तालुक्यातल्या शाळा फक्त बाजूला टाईप करायचं आहे घेऊन. आपल्याला इथं आंबुलगा आपण घेतलेलं आहे. इथे आता 25 झालेल्या शाळा आपल्या इथं वर दाखवते रेडमध्ये. गोगदरी ॲड, त्याच्यानंतर तालुका कंधार बाजूला टच करायचं आहे. केल्यानंतर पांडवनगर ॲड, लोहा तालुका देऊळगाव ॲड प्रिफरन्स तालुका धानोरा मुक्ता आपण ॲड प्रिफरन्सला टच केले की आपल्यासमोर आपण किती शाळा सेव्ह केल्या आहेत हे आपल्याला समजते.
त्याच्यानंतर लोहा एक शाळा बाकी आहे फक्त. आता आपण एक शाळा घेऊ म्हणजे 30 शाळा यांच्या पूर्ण होतात. वाळकीवाडी आता इथे 30 शाळा पूर्ण झालेल्या आहेत. आपण जर ॲड करण्याचा प्रयत्न केला तर ॲड होत नाहीत. आता सरांना वाटलं की आता ही शाळा खाली वर करायची आहे म्हणजे क्रम बदलायचा आहे. तर इथं जे राईट साईडला हे जे ॲरो दिलेला आहे, हा ॲरो जो वर हे करून जो अप ॲरो आहे, अप ॲरो ज्याचं तोंड वर आहे असे, त्याला वर केलं की शाळा ती वर येते. आता हे रायवाडी शाळा 2 नंबरला आली आहे, मला 1 नंबरला घ्यायचे, इथं घेतली. आता मला रायवाडी शाळा ही 2 नंबरला घ्यायची. या लेफ्ट साईडच्या ॲरोला टच केलं की डाऊन ॲरोला टच केलं की खाली येते शाळा, ही रायवाडी शाळा आली. म्हणजे अशी शाळा आपण निवडू वर खाली करू शकता. आणि इथं जर तुम्हाला डिलीट करायची असेल शाळा तर इथं जे गुणाकाराचं चिन्ह आहे त्याला टच केल्यानंतर इथं ती शाळा येस किंवा नोचा ऑप्शन येते, ती शाळा तुम्ही डिलीट करता. इथं मी नोच करत आहे कारण मला ती शाळा बदलायची नाही. ही शाळा इतक्या शाळा ह्या आपण भरलेल्या आहेत. तर आता हा फॉर्म आपण सबमिट करत आहोत. आता सरांची 1 युनिटमध्ये बदली होत असताना सरांच्या शाळेत जी शाळा निवडली, ज्या शाळेमध्ये 2 पदं आहेत रिक्त किंवा एलिजिबल, त्या शाळेत सरांची आणि सरांच्या मिसेसची बदली होईल. जर सरांची बदली झाली 1 नंबरला आणि त्यांचे 29-30 पर्यंत जर ऑप्शन मिळणार गेले मॅडमला, तर मॅडमची बदली होणार नाही, सरांची फक्त एकट्याची होईल. त्याच्यानंतर मॅडम ह्या पात्र असल्यामुळं त्यांनी त्यांचा वेगळा फॉर्म भरायचा आहे युनिटमध्ये नो म्हणून. आणि येथे 1 युनिट बदली करत असताना एक प्राथमिक पदवीधर शिक्षक आहे आणि दुसरा प्राथमिक शिक्षक आहे. तर अशा वेळेस जो बदली पात्र आहे, सेवा ज्येष्ठ आहे, त्याचीच अगोदर बदली करणे, जो अर्जदार आहे त्याची बदली करण्याचा पोर्टल प्रयत्न करते. जर शाळा नाही मिळाली तर त्याला विस्थापित करते, परंतु जोडीदार विस्थापित होत नाही. जोडीदार बदली पात्र असो अथवा नसो, तो विस्थापित होत नाही. 1 युनिटमध्ये बदली करण्याचा प्रथम प्राधान्य कोणाला असेल तर ते जो अर्जदार आहे त्या अर्जदाराचा आहे. 1 युनिटमध्ये फॉर्म भरत असताना, अर्ज करत असताना 2 जागा निवडा अशा ठिकाणी की बदली होईल. आपण जरी 30 नंबर अगोदर 1 ते 29 नंबरची एक शाळा टाकल्या 1 जागेच्या किंवा 1 एलिजिबलच्या, तर 30 क्रमांकाला जर आपण 2 रिक्त पदाचं किंवा 2 एलिजिबल टाकलं तर 30 नंबरचे ऑप्शन आपली बदली होणार आहे. त्याच्यामुळं अगोदरच सुरुवातीपासूनच आपण व्यवस्थितपणे हा फॉर्म भरला पाहिजे. जर 1 युनिटमधून जर बदली झाली नाही तुमची अर्जदाराची, तो विस्थापित होईल, परंतु जोडीदार हा विस्थापित होत नाही. जोडीदार बदली पात्र नसेल तो जागेवर राहील. जर जोडीदार जर बदली पात्र असेल तर त्यांनी पुन्हा स्वतःचे दुसरे 30 ऑप्शन द्यायचे आहेत. दोन्ही बदली पात्र शिक्षक असताना दोघांनी वेगवेगळे ऑप्शन द्यायला पाहिजेत, तर आपली म्हणजे सोयीस्कर बदली होणार आहे. तर अशा आता आपण पाहतो की आता प्रिफरन्स कसे पाहायचे, दुसऱ्याने भरले प्रिफरन्स कसे पाहायचे. तर इथं इंट्रा डिस्ट्रिक्टवर जायचं आहे, लिस्टमध्ये जायचं आहे. लिस्टमध्ये गेल्यानंतर इलिजिबलचा ऑप्शन आहे, इलिजिबलच्या टच करायचं आहे. इथं आता जे इलिजिबल शिक्षक आहेत, आता इथे इलिजिबल, आता हे ओमप्रकाश बलदाव हे मुख्याध्यापक आहेत. हे आपल्या वरचे जे नाव आहेत सरांच्या वरचे, तसे त्यांनी भरलेले इथं ऑप्शन देतात. इलिजिबल याला टच केल्यानंतर ह्या आता मुख्याध्यापक आहेत, यांनी फॉर्म भरला की नाही माहीत नाही उदाहरणामध्ये. तर अशा पद्धतीने इथे त्यांचे ऑप्शन दिसतात. इथं 30ला 30 ऑप्शन इथं दिसतात. जे कोणी फॉर्म भरत आहे त्यांचे ऑप्शन इथं दिसतात. ते ऑप्शन पाहूनसुद्धा आपण भरू शकतो. तर अशा पद्धतीनं आपल्याला हा फॉर्म भरायचा आहे. ऑप्शन पाहून इतरांचेसुद्धा माझं विनंती आहे की सर्वांनाच, की सिनियर शिक्षकांना, की त्यांनी आपले ऑप्शन लवकर भरून आपण सबमिट करायचे आहेत, जेणेकरून आपल्या ज्युनियरचा इथे लाभ होईल. आता इथे पूर्ण ऑप्शन मी भरले आहेत 30. आता 30 ऑप्शन 30 चॉईस भरले आहेत. 30 चॉईस मला हा फॉर्म सबमिट करायचा आहे. 1 युनिटचा सबमिट करत आहे. मिनिमम 30, इथं 24 झालेले आहेत. इथं मी शेवटी सेव्ह केलं नव्हतं वाटते, तर मी 6 शाळा इथं निवडतो आहे आणखीन. म्हणजे 30 शाळा भरल्याशिवाय आपला फॉर्म सबमिट होत नाही. इथे वेळ घेत आहे.
मंगरूळ तालुका लोहा. 1 युनिटमध्ये दोघाला OTP येतो, एकलमध्ये एकालाच OTP येतो. दोघाचाही OTP टाकल्याशिवाय 1 युनिटचा फॉर्म सबमिट होत नाही. हाडोळी पुन्हा ॲड प्रिफरन्स तालुका घेतला. तालुक्याच्या नंतर इथं शाळा येईल. कॉम्प्युटरला असाल तर इथं स्क्रोल होऊ शकते. मोबाईल फॉर्मवर असा डाव्या अंगठ्याने स्क्रोल करा. उजव्या हाताच्या पहिल्या बोटाने टच करा, म्हणजे आपलं काम थोडं फास्टली होईल. यामध्ये लोह्यातल्या शाळा आता 27 झालेल्या आहेत आपल्या एकूण शाळा. सोनमंदिर तांडा मी सेव्ह करतो आहे अगोदर. सगळ्या शाळा 28 शाळा झाल्या आहेत. अगोदर मी सेव्ह केलं नव्हतं आणि तसंच काम करत होतो म्हणून त्या शाळा आपल्या इथं गेलेल्या आहेत. तर ॲड प्रिफरन्स तालुका लोहा. लोड घेत आहे पोर्टल, त्यामुळं सिनियर शिक्षकांनी कृपया लवकर आपले अर्ज भरून घ्या, जेणेकरून ज्युनियरला आपणाला चान्स मिळेल. आपलंच कोणतं नातलग असते, आपला कोणी मित्र असतो, आपलाच शिक्षक बांधव आहे, त्यामुळं त्यांना फॉर्म भरता यावा. आपण बॅक केलं की फॉर्म बॅक जातो. तर इथं ऑप्शन, इथं एकूण ऑप्शन भरलेले आहेत 28 29 ऑप्शन मी आता इथं चूज करत आहे. लोहा तालुका. आता 2 आणखीन हे आहेत ऑप्शन आपल्याला चॉईस भरायचे आहेत. सर्व ऑप्शन भरल्यानंतर आपणाला सेव्ह करायचं आहे. सेव्ह केल्याशिवाय सबमिट करू नका. सेव्ह करूनच समोर जायचं आहे आपल्याला. सुभाषनगर ॲड 29. आता हे 30वा ऑप्शन मी अंतिम इथं करत आहे. केल्यानंतर मी सेव्ह हे टॅबला सेव्ह टॅबला मी टच करून एक शाळा मी निवडत आहे. म्हणजे हे 30 शाळा भरल्यात. आता सेव्ह करत आहे. 30 शाळा सेव्ह केल्यानंतर आता मी इथं सबमिट करत आहे. आता हा फॉर्म 30 ऑप्शन दिल्यानंतर आता या 1 युनिटचा फॉर्म आहे. आता मी सबमिट करत आहे. तर सबमिट करत असताना लक्षात घ्या, सेंड OTP हा सुरुवातीचा आपला OTP असतो आणि नंतरचा हा जो OTP आहे तो जोडीदाराचा असतो. आता OTP मी सेंड केला आहे. हां, OTP द्या. OTP याला थोडासा वेळ घेत आहे. येईल.
तुम्हाला OTP येईल आणि मॅडमला पण OTP येईल. हा तुम्हाला पण OTP येईल आणि मॅडमला पण OTP येईल. 1 युनिट पण फॉर्म भरला आहे आपण. बरं बरं बरं. आता जीमेलला चेक करा. जीमेलला लाऊडस्पीकरवर घ्या मोबाईल आणि जीमेलला चेक करा. बरं आहे, चालेल सर. जीमेलला टच करू का? हो, जीमेलला टच करा, त्याच्यामध्ये सुद्धा ऑप्शन येते आपल्याला. बरं बरं बरं. ए शाळा हो 50 सेकंद हे पहिलंच आहे रे. हा होय, जीमेल नाही दिसत नाही गेला. बरं असू द्या. तर इथं आपणाला दोघांचे OTP येतील आणि OTP टाकून आपणाला सबमिट करायचं आहे. तर अशा पद्धतीनं हा फॉर्म आपल्याला सबमिट करता येतो 1 युनिटचा. तर दोघांचे OTP टाकून सिंगल शिक्षकाला म्हणजे एकल शिक्षकाला सिंगलच OTP येतो, डबल OTP येत नाही. अशा पद्धतीनं आपल्याला हा फॉर्म सबमिट करायचा. हा फॉर्म सबमिट केल्यानंतर आपल्या जीमेलला सुद्धा त्याची प्रिंट येते, आपल्याला डाउनलोडसुद्धा करता येतो. हा फॉर्म किती वेळेस विड्रॉल करता येतो, किती वेळेस फॉर्म भरता येतो. तर आपण फॉर्म हा भरत असताना आपण लक्षात घेतलं पाहिजे की आपल्याला कोणत्या शाळा निवडायच्या आहेत, कोणत्या शाळा आपल्या क्रमात येतात, आपला जवळ कुठं आहे, दूर कुठं आहे, आपल्या म्हणजे आपापल्या परीने घ्यायचे असतात. तर या व्हिडिओमधून आपणाला हा फॉर्म कसा सबमिट करायचा सांगितलं आहे. जर ह्याच्यामध्ये जर सरांचे पार्टनर म्हणजे मिसेस जे आहेत ते सुद्धा बदली पात्र आहेत. आज सरांनी 1 युनिटमध्ये दोघांचा फॉर्म भरला, एकच फॉर्म भरायचा आहे. सरांचे मिसेस बदली पात्र असेल त्यांनी दुसरा फॉर्म लगेच भरायचा आहे. त्यांनी वेगवेगळे ऑप्शन द्यायला पाहिजे. माझ्या मते एकच ऑप्शन दिलं नाही, कारण जर या त्या सरांच्या सिनियरनुसारच मॅडमला शाळा मिळते. हा फॉर्म पहिला झाला 1 युनिटचा आणि दुसरा फॉर्म आहे त्यांचा बदली पात्रता असेल ते त्यांच्या सिनियरिटी मिळेल. 1 युनिटमध्ये सिनियरिटी ज्युनियरला सिनियरची लागते आणि ज्युनियरचा जो असेल तो बदली पात्र त्याला सिनियरिटी वेगळी लागते. त्यामुळं आपण फॉर्म भरत असताना सगळ्या गोष्टीचा विचार करून फॉर्म भरायचा आहे. तर धन्यवाद. अनिल कांबळे, नांदेड येथून.